गावाकडच्या भटकंतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आलो आहोत श्रीगोंदा ह्या तालुक्यामध्ये। आज इथे यात्रा उत्सव आहे। खूप मोठ्या प्रमाणात इथे यात्रा उत्सव साजरा केला जातो। पहिल्यांदा आलो ह्या यात्रेमध्ये। खूप भव्य प्रमाणात म्हणजे भव्य अशी यात्रा असते। तर आपण या बघूया या यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे। नमस्कार, मी रुपेश काळेवाघ, राहणार श्रीगोंदा। प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचं भारतातील एक सुफी संत, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारे संत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या अमलकी एकादशी दिवशीची यात्रा भरते। त्या यात्रेनिमित्त आपल्या सर्वांचं स्वागत करतो। त्या अर्थानं पुरोगामी विचारांचा सांगणारी भूमी आहे। त्याचप्रमाणे श्रीगोंद्यामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराजांची यात्रा ही एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। ही यात्रा अमलकी एकादशीला भरते। यात्रा मार्च महिन्यामध्ये असते। या यात्रेचं विशेष म्हणजे संत श्री शेख मोहम्मद महाराज एक मुस्लिम समाजाचे संत, सुफी संत होते। पण दोन्हीही सर्व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी आहेत आणि त्यांना मोठ्या भक्तीने पुजतात आणि त्यांना वंदन करायला इथे येतात। संत श्री शेख मोहम्मद महाराजांची व्यासंग आणि ग्रंथसंपदा ही खूप मोठी होती। संत श्री शेख मोहम्मद महाराजांचं मूळ गाव हे कुंडवैरे होतं। छत्रपती शिवाजी महाराज, तर मी कदाचित सांगितलं तर तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण लाखोंची नाही तर करोडोंच्या घरात याची उलाढाल असते। यामध्ये यात्रेमध्ये प्रामुख्याने जे आकर्षण असतं लहान थोरांना ते पाळण्यांचं असतं। श्रीगोंद्याच्या यात्रेमध्ये जे पाळणे येतात त्या अक्षरशः एकदम आकाशी पाळणे असतात।